नमस्कार, DS4 मराठी न्यूज चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। नाशिकमध्ये संतापजनक अश्लील व्हिडिओ काढून अल्पवयीन विद्यार्थिनीवर वारंवार अत्याचार, नराधम शिक्षक गजाआड। नाशिकचे TCS धर्मांतर प्रकरण ताजे असताना चांदवड तालुक्यातील वडनेर भैरव येथील एका नामांकित संस्थेच्या इंग्रजी माध्यमातील इयत्ता 8वीतील अल्पवयीन विद्यार्थिनीवर विज्ञान प्रदर्शनाच्या बहाण्याने बाहेरगावी नेऊन गैरवर्तन करत अश्लील फोटो व व्हिडिओ आपल्या मोबाईलमध्ये चित्रित करून शिक्षकाने वारंवार अत्याचार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आल्याने एकच खळबळ उडाली आहे। या प्रकरणी संबंधित शिक्षकाचे निलंबन करण्यात आले असून या शिक्षकाला वडनेर भैरव पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे। तसेच पोस्को कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे। दिनांक 11 नोव्हेंबर 2025 रोजी वडनेर भैरव येथील इंग्रजी माध्यमातील शिक्षक मनसूर सादिक मणियार याने विज्ञान प्रदर्शनासाठी फक्त 2 मुलांना परवानगी असताना संस्थेची पूर्व परवानगी न घेता मुलींच्या पालकांना खोटे सांगून 2 मुलींना सोबत घेऊन गेला व त्या ठिकाणी लैंगिक अत्याचार करून एका मुलीचे चित्रीकरण देखील केले। तेव्हापासून वारंवार या मुलीला चित्रीकरण व्हायरल करण्याची धमकी देऊन वारंवार तिच्यावर अत्याचार करत असल्याने याची माहिती पीडित विद्यार्थिनीने पालकांना दिली। यावेळी संतप्त झालेल्या पालकांनी शाळेमध्ये जात याला संबंधित शिक्षकाला जाब विचारण्याचा प्रयत्न केल्यानंतर या गंभीर घटनेचा उलगडा झाला। या गंभीर घटनेची माहिती 2 ते 3 दिवसांपूर्वी शाळेतील प्राचार्य व संस्थाचालकांना माहिती झाली असून सुद्धा कुठलीही कारवाई न झाल्याने शाळेतील विद्यार्थ्यांचे पालक व ग्रामस्थांनी संतप्त होत शाळेवर धडक ठिय्या आंदोलन केले आहे। ग्रामस्थांनी हे प्रकरण लव जिहाद असून संबंधित शिक्षकावर कठोर कारवाई होत नाही तोपर्यंत या ठिकाणाहून हटणार नसल्याची भूमिका घेतली होती। दरम्यान शाळेचे संस्थेचे सरचिटणीस यांनी शिक्षक मनसूर सादिक मणियार याला कायमस्वरूपी सेवेतून निलंबित केले। या प्रकरणी विद्यार्थ्यांच्या पालकांनी व ग्रामस्थांनी शाळेवरती ठिय्या आंदोलन करून गोंधळ घातल्याने तणावपूर्ण वातावरण निर्माण झाल्याने या ठिकाणी पोलिसांचा मोठा फौजफाटा देखील तैनात करण्यात आला। दरम्यान पालकांच्या व ग्रामस्थांच्या रेटानंतर मनसूर सादिक मणियार या शिक्षकावर वडनेर भैरव पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपी शिक्षकाला अटक करण्यात आली आहे। या शिक्षकाला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने 1 जूनपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहे। DS4 मराठी ब्युरो रिपोर्ट, चांदवड। संध्याकाळीच माझ्या निदर्शनास आली। त्यानंतर संदर्भित पालक यांनी मला फोन केला की या संदर्भात मला आपल्याकडे यायचं आहे, काही विषय सांगायचा आहे। त्यानंतर मी तात्काळ सुट्टीवर असताना देखील शाळेवर उपस्थित झालो। लगेच त्यांचं संदर्भ सगळं ऐकून घेतला। त्यानंतर संबंधित पालक हे अतिशय व्यथित झालेले होते। त्यांना घडलेला हा प्रकार ज्यावेळेस त्यांनी सांगितला त्यावेळेस त्यांनी स्वतःची तक्रार दाखल करण्याची ही मान्य केलं नाही की आम्ही आमच्या वतीने तक्रार देऊ इच्छित नाही। आपणही त्या व्यक्तीवरती कठोरात कठोर कारवाई शाळेच्या वतीने करावी। त्या संदर्भात मग संस्थेकडनं मार्गदर्शन घेऊन लगेचच त्या गोष्टी त्या अनुषंगाने पुढे कार्यवाही करण्यात आली। 1 जूनपर्यंत त्याची PC घेण्यात आली आहे। धन्यवाद। काही पालकांच्या तक्रार होती मोठ्या पालकांच्या तक्रारीबाबत काय असतील तर आम्ही त्याच्यावर परत कारवाई करू। काय संस्थेने आपल्याशी नो कमेंट्स। हो, ती माहिती मला पण आलेली, त्याच्याबद्दलची पण चौकशी आपण या ठिकाणी करणार आहोत आणि त्याच्या विरुद्ध आता आपण निलंबनाची कारवाई ऑलरेडी केलेली आहे। पण 3 दिवस झाले संस्थेने अद्याप कुठलीही कठोर कारवाई याच्यानंतर केली नव्हती। याच्यामध्ये पालकांची भूमिका जी होती की आम्हाला याबद्दल तक्रार करायची नाही, त्याच्यामुळं त्यांनी आम्हाला सांगितलं शाळेला की आम्हाला तक्रार करायची नाही, तुम्ही पण ती करू नका, अशा प्रकारची भूमिका त्यांच्या असल्यामुळे या मुलीचं वैयक्तिक आयुष्याचा तो प्रश्न असल्यामुळे तिच्या पालकांच्या विनंतीला आम्ही मान देऊन या ठिकाणी तक्रार केलेली नाही। परंतु आज सगळ्या लोकांची जी काही भूमिका, विशेषतः ग्रामस्थ, इतर पालक या सगळ्यांनी जी भूमिका घेतली त्या भूमिकेशी आम्ही पण सहमत आहोत आणि आता पोलिसांनी जो FIR दाखल केलेला आहे त्या FIR मध्ये संस्थेच्या माध्यमातून, शाळेच्या माध्यमातून पूर्ण सहकार्य केलं जाईल। त्या नराधमाला जास्तीत जास्त शिक्षा कशी होईल, त्याला जामीन कसा मिळणार नाही यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत। ही केस जेव्हा चालू होईल ती झाल्यानंतर सरकारी वकिलाच्या सोबतीला मराठा विद्याप्रसार संस्थेचा सुद्धा एक वकील आम्ही संस्थेच्या खर्चाने लावणार आहोत आणि त्याला कशा प्रकारे शिक्षा होईल आणि अशा प्रकारची प्रवृत्ती ही समाजामध्ये कशी वाढणार नाही याकरता आम्ही नक्की प्रयत्न करू। 100% 2 दिवसापासून त्यासाठी आपण प्रयत्न करतोय। संस्थेकडून कोणत्याही प्रकारचा रिस्पॉन्स नाही। स्वतः DISP साहेबांनी संचालकांशी त्या ठिकाणी बोलण्याचा प्रयत्न केला, त्यांनी ते ऐकून घेतलं आणि त्याच्यावर परत कुठेही त्या रिस्पॉन्स त्यांना दिला नाही। आपण संस्थेचे जे काही सरचिटणीस आहेत त्यांच्याशी बोलण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न केला। पोलीस स्टेशनला संस्थेच्या वतीने
ना त्यांचे मुख्याध्यापक ना संचालक तर कोणी आले नाही. आपणच त्या ठिकाणी जो प्रकार झाला त्याच्यासाठी पाठपुरावा करत होतो. वास्तविक संस्थेचं काम होतं हे, की या प्रकरणात पुढाकार घेऊन त्यांनी ती फिर्याद नोंदली पाहिजे होती, मार्ग काढला पाहिजे होता आणि पालकांना त्याच्यामध्ये आश्वस्त केलं पाहिजे होतं. परंतु त्यांनी त्या प्रकारचं काही केलं नाही. आज पालक सगळे जमा झाले, त्याचंही प्रतिक्रिया म्हणून ते आज जरा पॉझिटिव्ह बोलायला लागलेत. काय कारवाईची काय मागणी करतो? त्याला पॉस्को अंतर्गत तर सगळं आपण हे केलेलंच आहे. परंतु संस्थेमध्ये अशा प्रकारचे लव्ह जिहादचे प्रकरण वेगवेगळ्या ठिकाणी चालू आहेत. ते असे कोण शिक्षक असतील त्यांच्यावर करडी नजर ठेवून ते योग्य ते कोण शिक्षक आहेत ते बघून असे कर्मचारी कोणी असतील की जे लव्ह जिहादच्या याच्यामध्ये सगळ्या आमच्या मुली ज्या आहेत त्यांच्यावर ट्रॅप लावून आहेत, तर त्यांच्यावर देखील संस्थेने रचना करून त्याच्यामध्ये कारवाई त्यांच्यावर करावी अशी आमची सगळ्यांची मागणी. जशी घटना झाली वडनेर ग्रामस्थ गणेश भाऊ मोरे यांच्या माध्यमातून आम्ही सर्वांनी हा पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यासाठी प्रयत्न केला. त्या गुन्हा दाखल होऊ नये किंवा शाळेच्या वतीने फिर्याद देऊ नये यासाठी नितीनजी ठाकरे असतील, डॉक्टर सयाजीराव गायकवाड असतील, प्रवीण नाना जाधव असतील यांनी कुठल्याही प्रकारे पालकांना ग्रामस्थांना सहकार्य केलेलं नाहीये. जेव्हा आज हजारोच्या संख्येने जेव्हा पालक ग्रामस्थ उपस्थित झाले त्यावेळेस नितीनजी ठाकरे इथे उपस्थित राहिले व संस्था उपस्थित राहिली आणि त्यावेळेस त्यांनी आश्वासन दिलं. मग ज्या वेळेस हजारोच्या संख्येने लोक येतील त्याच वेळेस संस्था उपस्थित राहणार का? तेव्हाच कुठेतरी आळा बसणार का? जाब विचारणार का? संस्थेने आपली चूक लक्षात घेऊन इथून पुढे जर संस्था अशा पाठीशी लोकांना घालत असेल तर भविष्यात संस्थेवरच महामोर्चा निघेल हे संस्थेने लक्षात घ्यावे. ही संस्था कुठल्याही एका कुटुंबाची नसून ही संस्था ही सर्व जाती धर्मातील संस्था आणि सगळ्या तळागाळातील लोकांची संस्था आहे. बहुजन हित आहे बहुजन सुख या हिताप्रमाणे संस्थेने वागलं पाहिजे आणि कोणाची मालकी न समजता समाजातील पीडित लोकांसाठी पुढे होऊन काम केलं पाहिजे हे संस्थेने लक्षात घ्यावे.